महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच धक्कादायक वळणांनी आणि राजकीय पटावरील अनपेक्षित चालींनी भरलेलं आहे। सत्ता, पक्षनिष्ठा, बंडखोरी आणि राजकीय सूड या सगळ्याच्या केंद्रस्थानी सध्या मराठवाड्याचा महत्त्वाचा भाग असलेला धाराशिव जिल्हा आहे। धाराशिवचा हा राजकीय संग्राम समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत, कट्टर समर्थक आणि मराठवाड्यात शिवसेनेचा बुलंद आवाज मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अचानक ठाकरेंची साथ सोडली। विकास निधी मिळत नाही आणि मतदारसंघातील कामे अडकत आहेत असा दावा करत त्यांनी शिवसेना सोडली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे सेनेत प्रवेश केला। ओमराजेंच्या या एक्झिटमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात सर्वात मोठा धक्का बसला। धाराशिव हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्या काळापासून आणि त्यानंतर ओमराजेंच्या रूपाने शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जायचा। त्यामुळे ओमराजे शिंदे गटात गेल्यावर ठाकरेंच्या हातातून धाराशिव पूर्णपणे निसटला आणि पक्षात खूप मोठी पोकळी निर्माण झाली अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली। खासदार फुटल्यानंतर महायुतीच्या गोटातून आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांकडून असा दावा केला जात होता की हा तर फक्त पहिलाच अंक आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी थेट ऑपरेशन टायगर 2 ची घोषणा करून टाकली होती। धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची जिवलग मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। राजकीय सभांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत हे दोघे नेहमी एकत्र दिसायचे। म्हणूनच विरोधकांनी आवई उठवली होती की खासदारानंतर आता आमदार कैलास पाटील यांच्याच नेतृत्वाखाली धाराशिव मधील उरलेले पदाधिकारी, स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटात किंवा भाजपमध्ये सामील होतील। कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगर 2 चा चेहरा असतील अशा बातम्या राजकीय वर्तुळात पसरवून ठाकरे गटाचे मनोबल खचवण्याचा मोठा प्रयत्न सुरू झाला। पण राजकारणात ज्याला आपण मास्टर स्ट्रोक किंवा उद्धव ठाकरेंचा राजकीय डाव म्हणतो तोच खेळ आता धाराशिवमध्ये पाहायला मिळालाय। सत्ताधारी पक्षाला ज्या विरोधाची साधी कल्पनाही नव्हती तोच पलटवार ठाकरेंनी केलाय। ज्या आमदार कैलास पाटलांच्या फुटीच्या चर्चा रंगवल्या जात होत्या त्यांनी वैयक्तिक मैत्रीपेक्षा पक्षाशी असलेली आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणा किती वरचढ आहे हे सिद्ध करून दाखवलं। कैलास पाटलांनी विरोधकांचा ऑपरेशन टायगर 2 चा फुगा तर फोडलाच, पण उलट पक्षी महायुतीतील भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच धाराशिवमध्ये मोठा हादरा दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते संजय निंबाळकर यांच्यासह भाजपच्या वकील आघाडीचे जिल्हा संयोजक रामेश्वर शेटे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल आणि खरेदी विक्री संघाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना थेट मुंबईत मातोश्रीवर घेऊन जात उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांच्या हातावर शिवबंधन आणि हाती मशाल दिली। या धडाकेबाज प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात एकाच रात्री प्रचंड खळबळ उडाली। आता या संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे संजय निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाची। कारण ठाकरेंनी धाराशिवच्या राजकीय मैदानावर ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात थेट दुसरे निंबाळकर म्हणजे संजय निंबाळकर यांची एंट्री घडवून आणली आहे। या एंट्री मागे केवळ तात्पुरतं राजकारण नसून थेट आगामी 2029 ची लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही दीर्घकालीन व्यूहरचना असल्याचं म्हटलं जातंय। संजय निंबाळकर यांच्या राजकीय पार्श्वभूमीकडे जर आपण पाहिलं तर धाराशिव कळंब मतदारसंघात दीर्घ काळापासून सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय सक्रिय आहेत। त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्यानंतर 2019 मध्ये कळंब धाराशिव मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना त्यांनी तालुक्यातील घराघरात संपर्क वाढवला होता। नोव्हेंबर 2025 पासून ते अपक्ष म्हणून काम करत होते। मात्र ओमराजेंच्या फुटीनंतर त्यांनी ठाकरे सेनेशी जवळीक साधण्यास सुरुवात केली। संजय निंबाळकर यांचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशीही अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचं मानलं जातं। त्यामुळे आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाची मोठी मतपेढी संजय निंबाळकरांच्या पाठीशी उभी राहण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे ज्या कैलास पाटलांनी संजय निंबाळकरांना पक्षात आणलं तेच कैलास पाटील 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय निंबाळकरांचे मुख्य राजकीय विरोधक होते।
मात्र ओमराजेंनी पक्ष सोडल्यानंतर कैलास पाटलांनी आपल्याच जिवलग मित्राला राजकीय शह देण्यासाठी जुने वैमनस्य बाजूला ठेवून संजय निंबाळकरांसाठी फिल्डिंग लावली। जरी कळंब नगर परिषदेतील 8 ते 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरेंना काही प्रमाणात धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी संजय निंबाळकरांसारख्या मातब्बर नेता गळाला लागल्याने ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद दुप्पट झाली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर विरुद्ध संजय निंबाळकर हा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा हाय व्होल्टेज राजकीय सामना पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाही। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।